सुप्रभात. राम प्रहरी. शीर्षक आहे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का होतो. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का होतो. श्रोते हो, हे चिंतन कृपा करून लक्षपूर्वक ऐका यासाठी विनंती करीत आहे. कारण यामध्ये अध्यात्म आणि स्वाभाविकच सामाजिक आर्थिक परिस्थिती या दोहोंचा मेळ घातलेला आहे. प्राध्यापक विचारतात, मला एक प्रश्न आहे, तो अध्यात्म सोडवू शकेल किंवा नाही याबाबत मला माहिती नाही, पण विचारत आहे. जमले तर मार्गदर्शन करा. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का होतो. आता साधू म्हणतो, ऐका, आणि तो एक मोठं लांबलचक काव्य सांगतो. ते तुम्ही ऐका, अर्थासहित सांगतो. हा, साधू म्हणतो ऐका. आणि साधू सुरू करतो. अनंत स्वयंभू सुषुप्त चैतन्य निधान, तेथ अवचित उठे विधान, बहुश्याम व्हावे दृश्य रूपे जागृत, कोणी त्या वदती बिग बँग सिद्धांत. मुळामध्ये विश्वाच्या मुळाशी इन्फिनिट असं डॉर्मंट चैतन्याचा साठा आहे. अनंत स्वयंभू सुषुप्त चैतन्य निधान, अस्तित्वाच्या मुळाशी अनंत असा सुषुप्त चैतन्याचा साठा आहे, निधान. आणि हे चैतन्य स्वयंभू आहे, त्याचं तेच जन्माला आलेलं आहे. अनंत स्वयंभू सुषुप्त चैतन्य निधान, तेथ अवचित उठे विधान. तिथे एक अचानक विधान म्हणजे स्टेटमेंट जन्माला आलं, म्हणजे एक विचार रूपे तरंग जन्माला आला. बहुश्याम व्हावे दृश्य रूपे जागृत, दृश्य म्हणून आपण बहुत व्हावे असा तो विचार. आणि हा विचार पौर्वात्यांचा, पाश्चिमात्य त्याला म्हणतात, कोणी त्या वदती बिग बँग सिद्धांत. म्हणजे सुषुप्त चैतन्यामध्ये बिग बँग उमटली आणि विश्व निर्माण झालं, आणि बहुश्याम व्हावे असा विचार निर्माण झाला आणि विश्व निर्माण झालं. तत्व एकच आहे, दोन तऱ्हेची मांडणी आहे. अनंत स्वयंभू सुषुप्त चैतन्य निधान, तेथ अवचित उठे विधान, बहुश्याम व्हावे दृश्य रूपे जागृत, कोणी त्या वदती बिग बँग सिद्धांत. विविध उलट सुलट सिद्धांत, परी त्याने ना पडे फरक जगात, सुषुप्तीतून जग हो जागृत, हे निश्चित सर्व जाणतात. म्हणजे डॉर्मंट एनर्जीतून, ज्याला नथिंग म्हणतात, तिथून हे सर्व आलेलं आहे, निश्चित जाणतात. किती विविध उलट सुलट सिद्धांत असले तरी. कोणी बहुश्याम विधाना म्हणती, सुषुप्त चैतन्याची स्वप्न दृष्टी, प्रत्यक्षात जागृतीत तीच उठे जागे विश्वसृष्टी, सुषुप्त स्वप्न जागृत मुळाची त्रिपुटी. कोणी बहुश्याम विधाना म्हणती, म्हणजे एकोहम बहुश्याम असं जे ब्रह्माला वाटलं त्या विधानाबद्दल कोणी असे म्हणतात, सुषुप्त चैतन्याची स्वप्नदृष्टी. म्हणजे चैतन्य गाढ झोपेत असताना त्याला बहुश्याम हे विधान त्याला स्वप्नात दिसलं. प्रत्यक्षात जागृतीत तीच उठे जागे विश्वसृष्टी. आणि स्वप्नात बहुश्याम हवं असं जे स्वप्नदृष्टीला वाटलं, तेच उठल्यानंतर प्रत्यक्षामध्ये तीच स्वप्नदृष्टी जागृतीमध्ये विश्व म्हणून जन्माला घालते, विश्वाला जन्माला घालते. सुषुप्त स्वप्न जागृत मुळाची त्रिपुटी. म्हणजे आपण नेहमी ज्याला सुषुप्ती, झोप, गाढ झोप, स्वप्न म्हणतो, जागृती म्हणतो, जी माणसाला असते, त्या तिन्ही अवस्था मूळ, ती जी डॉर्मंट एनर्जी आहे तिथून जन्माला आल्या. डॉर्मंट एनर्जी सुषुप्तीत असताना तिला बहुश्याम असं स्वप्न पडलं. तेच स्वप्न पुढे प्रत्यक्षामध्ये विश्वरूपाने जागृती म्हणून आलं. म्हणून हे जे डॉर्मंट एनर्जी आहे ते सुषुप्त चैतन्य विधान आहे, साठा आहे, त्याच्यातच बहुश्याम म्हणजे बहुत व्हावं असं अशी स्वप्नदृष्टी जागी झाली. तीच स्वप्नदृष्टी स्वप्नातून बाहेर आल्यानंतर जागेपणी प्रत्यक्ष विश्वसृष्टी म्हणून जन्माला घालती झाली. जन्माला विश्वाला ती विश्वसृष्टी म्हणून तिने विश्वाला जन्माला घातले. आणि सुषुप्त स्वप्न जागृत
मुळाची त्रिपुटी. म्हणजे डॉर्मंट एनर्जीतूनच जी सुषुप्त आहे, बहुश्याम अशी स्वप्नाची दृष्टी आली आणि तीच स्वप्नदृष्टी प्रत्यक्षामध्ये विश्वसृष्टी म्हणून जागृती तू म्हटली. असा हा विश्वाचा निर्माण होण्याचा क्रम आहे. आता याला बहुश्याम पर्याय पौर्वात्य तत्वज्ञान म्हणतो आणि पाश्चात्यांमध्ये याला बिग बँग थेरी म्हणतात. पुढे का, तीच त्रिपुटी पुढे येई मानवात, सुषुप्त स्वप्न जागृत नामे बहुख्यात. या म्हणे कोणी मायात कोणी आकर्षण, माया आकर्षणा विना जगा स्थान ना मान. याच त्रिपुटीला सुषुप्त, जागृत आणि स्वप्न, तर याच मूळ त्रिपुटी जी आहे, सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती, तीच त्रिपुटी पुढे मानवामध्ये किंवा आपल्या या जगामध्ये तीच त्रिपुटी पुढे येई मानवात. तीच त्रिपुटी पुढे मानवात आली. सुषुप्त, गाढ झोप, स्वप्न आणि जागृत नामे बहुख्यात. म्हणून मानवामध्ये सुद्धा सुषुप्त, स्वप्न, जागृत या नावाने बहुख्यात अत्यंत प्रसिद्ध असलेली ही त्रिपुटी पुढे आली. परंतु या म्हणे कोणी माया तर कोणी आकर्षण. परंतु या त्रिपुटीला कोणी माया म्हणतं तर कोणी आकर्षण म्हणतं. माया आकर्षणाविना जगा स्थान ना मान. पण तू मायाच नसती, आकर्षणच नसतं तर जग निर्माणच झालं नसतं. अपोजिट जेंडरचं आकर्षणच नसतं तर निर्मितीच झाली नसती. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही जरी माया असली आणि ती बहुख्यात असली आणि ती मुळात जे डॉर्मंट एनर्जीचा साठा आहे तिथून आलेलं, तीच गोष्ट मानवात आली असली आणि याला कोणी माया आकर्षण म्हटलं तरी, जर हे माया आकर्षण नसेल तर जगाला स्थान नाही आणि जग निर्माणच झालं नाही तर त्या जगाला मान द्यायचा किंवा न मानायचा प्रश्नच नाही. म्हणून माया आकर्षण असलं तरी सुद्धा किंवा त्यामुळे हे जग निर्माण झालं आणि सुषुप्ती, स्वप्न, जागृत ही जी मुळाची त्रिपुटी आहे ती पुढे मानवात आली. या त्रिपुटीला कोणी माया आकर्षण म्हटले तरी माया आकर्षणाशिवाय जग निर्माण झालं नाही. नव्हे बहुश्याम ही जे स्वप्न पडलं मूळ अस्तित्वाला किंवा मूळ सुषुप्त निधानाला, हे स्वप्न म्हणजेच बहुश्याम, हे स्वप्न म्हणजेच ती त्या मूळ अस्तित्वाची माया आहे. त्या अनंत स्वयंभू सुषुप्त चैतन्य साठ्याचीच ती माया आहे बहुश्याम. आणि त्याला माया पडली म्हणून तिथे सुषुप्ती, स्वप्न, जागृती आली. तीच माया पुढे सुषुप्ती, स्वप्न, जागृती म्हणून मानवात आली. माया नसेल, आकर्षण नसेल तर जगाची निर्मिती नाही. त्या कारणाने माया आकर्षण आहे खरं आणि ते आहे म्हणून जग आहे, हेही खरं आहे. पुढे परी एक निश्चित आहे अनादि अनंत सुषुप्त चैतन्यात, अत्यल्प चैतन्य जगनामे व्यवहारात, द्रव्य वा वस्तुमान नावे झाले असे प्रकट. तरी सुद्धा परी एक निश्चित आहे, तरी सुद्धा एक निश्चित आहे. अनादि अनंत सुषुप्त चैतन्य जे आहे त्या चैतन्यामध्ये अत्यल्प चैतन्य जगनामे व्यवहारात, म्हणजे या अनादि अनंत सुषुप्त चैतन्यातील अति अल्प चैतन्य जग म्हणून व्यवहारात उमटलेले आहे, हे मात्र निश्चित. द्रव्य वा वस्तुमान नावे झाले असे प्रकट. आणि हे जग द्रव्य किंवा वस्तुमान, वस्तू जगत म्हणून प्रकट झालेले आहे. द्रव्य वस्तुमान नावे ये जग गुण आकारा. आणि द्रव्य म्हणजे सबस्टन्स आणि वस्तुमान म्हणजे मॅटर, म्हणजे सबस्टन्स और मॅटर, या नावाने द्रव्य वस्तुमान नावे ये जग गुण आकारा. हे जग गुण आणि आकाराला या मॅटर आणि सबस्टन्स मधूनच आले आहे. परी हृदयस्थ न सोडी चैतन्यवाना. तरी या वस्तूच्या आतमध्ये चैतन्याची खूण किंवा चैतन्याचं वाण, चैतन्याचं बीज आहे. आज चैतन्याचं बीज नसेल तर बाहेर वस्तू संघटितरित्या स्पष्टपणे गुण आकारात दिसणारच नाही. म्हणून द्रव्य वस्तुमान या नावाने हे जग गुण आकाराला आलं असलं तरी प्रत्येक द्रव्यात, प्रत्येक वस्तुमानामध्ये, प्रत्येक जडामध्ये आतमध्ये चैतन्याचं वाण बीज आहेच आहे. द्रव्य चैतन्य संयोगे बाह्य जग जडभासे. तर एनर्जी आणि मॅटर यांच्या संयोगामुळे
हे बाहेरचं वस्तू जरी जड वाचलं तरी ते जडत्व त्याचं वस्तुत्व टिकाऊ पण तोपर्यंत आहे जोपर्यंत परी अंतरी त्याची आत्मतत्व म्हणून वसे. म्हणून प्रत्येक वस्तूच्या आत चैतन्य तत्व आहे. ते चैतन्य तत्व आहे म्हणून ती वस्तू जशी आहे तशी दिसते, काही काळ तशी राहते. म्हणजे त्या जगामध्ये सुद्धा या वस्तू रूपी जगामध्ये सुद्धा निश्चितच आतमध्ये आत्मतत्व म्हणून मूळ चैतन्याची खूण शिल्लक आहेच. उदाहरणार्थ दगड हा दगड म्हणून जरी जड असला तरी दगडाचं दगड पण त्याचा विशिष्ट आकार त्याचा विशिष्ट रंग जो आपल्याला नित्य निमित्त दिसतो तो तसाच्या तसा त्यामुळे राहतो. कारण त्या दगडामधील मृत्तिका कणांना जोडणारा जो फॅक्टर आहे तो दुसरा काही नसून तो चैतन्याचा आहे. म्हणून दगडाला दगड पण येण्यासाठी सुद्धा त्या दगडाच्या आत जी चैतन्याची खूण आहे त्यालाच आत्मखूण म्हणतात. आणि म्हणूनच दगडातून देवाला याचा एवढाच अर्थ आहे. दगडामध्ये दगड पण राहण्यासाठी दिव्यत्व देवत्व म्हणजे आत्मतत्व असावंच लागतं. म्हणून द्रव्य वस्तुमान नावे ये जग गुणा आकारा परी हृदयस्थ न सोडी चैतन्य वाणा द्रव्य चैतन्य संयोगे बाह्य जग जड वासे परी अंतरी त्याची आत्मतत्व म्हणून वसत असे. म्हणजे एनर्जी आणि मॅटर यांच्या संयोगातून हे जड जग आलं तरी सुद्धा त्या जड जगाच्या आत आत्मतत्व म्हणून मूळ चैतन्याची खूण आहे. ती नसती तर हे जग दिसूही शकले नसते किंवा त्याचे आकलन होऊ शकले नसते. आपण बोलू शकलो नसतो, ऐकू शकलो नसतो, काहीच झालं नसतं. ऐशा या विविध वस्तू जाती जगात हृद्देशे वसे चैतन्य रूपे जगदीश जो वस्तू तथा भूत मात्रादी मानवाचा आत्मेश नसता तो नसे अवघे वस्तू जात असेल असं परत एकदा ऐशा या विविध वस्तू जाती जगात वस्तूच्या विविध जाती प्रजाती असलेल्या या जगामध्ये त्या जगाच्या हृदयात हृद्देशे वसे चैतन्य रूपे जगदीश. या जगाच्या चैतन्य रूपाने या जगाचा देव म्हणजे जगदीश वस्तू जो वस्तू तथा भूत मात्रादी मानवाचा आत्मेश तोच या वस्तू आणि भूत मात्रादी आणि मानवाचा आत असलेला आत्मेश आत वसलेला आत्मरूपी देव आहे. नसता तो नसे अवघे वस्तू जात असेल असं. जर प्रत्येक जडाच्या आत चैतन्य नसेल तर सर्व जड जगत सर्व मानव सर्व पशु पक्षी मानव पशु पक्षी हे चेतन आहेत आणि तुलनेने जड कमी आहेत. दगड हा तुलनेने जड जास्त आहे पण तोही दगड म्हणून दिसतो म्हणजे त्याच्या आत चेतन आहे. म्हणून जड हे ऍब्सोल्यूट जड नसते, चेतन हे ऍब्सोल्यूट चेतन नसते. जड चैतन्याच्या मिश्रणातून हे जगत निर्माण झालेले आहे आणि बाहेरच्या जगाच्या आत म्हणजे बाहेरच्या आकाराच्या आत मात्र ती चैतन्याची खूण नांती आहे. ती नसेल तर नसता तो नसे अवघे वस्तू जात असेल असं. तो तिथे आत नसेल तर वस्तू जात संपूर्ण वस्तू हे जग लयात जाणार निश्चित. सुषुप्त जागृत स्वप्न फिरुनी सुषुप्ती युगानुयुगे चाले स्थिती गती ही माया कल्पना जो होत असे अंत म्हणती त्या कल्पांत. सुषुप्त जागृत स्वप्न पुन्हा सुषुप्त हे युगानुयुग ही स्थिती गती चालू आहे. ही स्थिती आणि ही गती चालू आहे. ही माया किंवा कल्पना याचा जेव्हा अंत होतो तेव्हाच त्याला युगांत किंवा कल्पांत म्हणतात. असे अनेकानेक कल्प आले अंत पावले युगे आली अंता पावली युगांत कल्पांत होती जाती अनंत सुषुप्त चैतन्यात बहुश्याम संकल्प वरचेवर उमडती हीच जाणे जगराहाटी. असे अनेकानेक कल्प आले अनेकानेक युग आली अनेक युगांत झाले अनेक कल्पांत झाले तरी सुद्धा त्या अनंत सुषुप्त चैतन्यात बहुश्याम हा संकल्प वरचेवर उमटतो आणि त्यामुळे हे सतत येणारं जाणारं जग म्हणजे ही जगराटी चालू राहते. चैतन्य साकळूनी वस्तू जन्मे म्हणजे चैतन्य एकत्र आलं की बाहेरच्या बाजूला ते घनरूप जडरूप वस्तू म्हणून असतं आणि आतमध्ये बिंदू रूप ते चैतन्य म्हणून असतं. म्हणून चैतन्य गोठून
वस्तू जन्मते तैसाच इंद्रियधारी मानव जन्मे. चैतन्य सा कळूनी वस्तू जन्मे. चैतन्य गोठून वस्तू जन्माला आली तैसाच इंद्रियधारी मानव जन्मे. तसाच बाहेरून ही इंद्रिय असणारा मानव ज्याच्या आत चैतन्य आहे ते चैतन्य नसतं तर ही इंद्रिय निष्प्राण झाली असती. म्हणून इंद्रियधारी माणूस बाहेरून जड आहे पण आत चैतन्य आहे. म्हणून चैतन्य साकळूनच प्रत्येक वस्तू जन्माला येते. मानव सुद्धा बाहेरून चैतन्याचे साकळले पण म्हणजे जडत्व आहे आणि आतून तो चैतन्याचे स्फुरण म्हणजे आत्मतत्व आहे. चैतन्य साकळूनी वस्तू जन्मे तैसाच इंद्रियधारी मानव जन्मे. पर्यंतरंगी आत्मरूपे चैतन्य जोवरी राही तोवर वस्तू जगत तैसाची मानव राही. चैतन्य साकळून वस्तू जन्मली तसाच इंद्रियधारी मानव जन्मला. पण तू आतमध्ये जोपर्यंत आत्मरूप चैतन्य आहे तोपर्यंत हे वस्तू जगत आणि मानव जगत आहेच आहे. पुढे चैतन्य गोठता घे वस्तू रूप पर्यंतरात सद वस्तू नामे तो वस्तू आधार. चैतन्य गोठून त्याने वस्तुरूप घेतलं तरी आतमध्ये ते चैतन्य सद वस्तू आत्मरूप म्हणून त्या वस्तूचा आधार असतो. आधार जाता वस्तू जाई. चैतन्य गेलं की वस्तू गेली. मूळ चैतन्य सुषुप्त चैतन्यात मिसळून जाई. म्हणजे मडके फुटले की मडक्यातलं आकाश जसं बाहेरच्या आकाशात मिळतं तसं माणसातली चैतन्य गेलं की माणसातलं चैतन्य मूळ सुषुप्त चैतन्यात मिळून जातं. आधार जाता वस्तू जाई. मूळ चैतन्य सुषुप्त चैतन्यात मिसळून जाई. तर आता हे असं 11 कडव्यांचं कवन आहे. ते सांगितल्यानंतर साधू पुढे म्हणतो, प्राध्यापक हो लक्षात घ्या, फ्रोझन एनर्जी इज द कमोडिटी, फ्लुइड कमोडिटी इज द फ्री एनर्जी. हा फ्रोझन एनर्जी इज द कमोडिटी म्हणजे गोठलेलं चैतन्य म्हणजे वस्तू. फ्लुइड कमोडिटी इज द फ्री एनर्जी आणि वाहणारे वस्तुमान म्हणजेच वाहणारी ऊर्जा. म्हणजे थोडक्यात म्हणजे फ्रोझन एनर्जी इज कमोडिटी अँड फ्लुइड कमोडिटी इज एनर्जी. म्हणजेच फ्रोझन एनर्जी इज द कमोडिटी. गोठलेली चेतना म्हणजे वस्तू अँड फ्लुइड कमोडिटी इज द फ्री एनर्जी आणि वाहणारी वस्तू म्हणजे वाहणारं चैतन्य. एक्सचेंज ऑफ एनर्जी फ्रॉम फ्री टू फ्रीज अँड बॅक. एनर्जीचा मुक्ताकडून गोठण्याकडे आणि गोठण्याकडून मुक्ताकडे होणारा विनिमय इज द एक्झिस्टन्स ऑफ द युनिव्हर्स. म्हणजेच विश्वाचं अस्तित्व. म्हणून गोठलेली एनर्जी म्हणजे वस्तू आणि वाहणारी वस्तू म्हणजे एनर्जी. जेव्हा एनर्जी मुक्ततेकडून गोठलेपणाकडे जाते आणि गोठलेपणातून परत मुक्ततेकडे येते, या फ्री टू फ्रीज अँड वाईज वर्सा हे जे हा जो एक्सचेंज आहे, ह्या जो चैतन्याचा विनिमय आहे त्यालाच एक्झिस्टन्स ऑफ द युनिव्हर्स म्हणतात. म्हणजे गोठलेलं चैतन्य वस्तुरूपे आणि वाहती वस्तू चैतन्य रूपे असं हे चैतन्याचं गोठणं वाहणं गोठणं हा जो चैतन्याचा विनिमय असतो यालाच विश्वाचं उदित होणं अस्तित्व असं म्हणतात. आता प्राध्यापक म्हणतात, छान, तुम्ही विश्व कसं जन्माला आलं हे जरूर सांगितलं, पण माझ्या प्रश्नाचे यात उत्तर आहे का? मला तर तसे आढळत नाही. आता तो म्हणजे साधू म्हणतो, असं पहा, आधुनिक रसायनशास्त्राचा पिता म्हटला जाणारा श्री अँटोइन ऑलिव्हियर याने असे म्हटले आहे की निसर्गात काहीच निर्माण केले जात नाही आणि काहीच नष्ट होत नाही. प्रत्येक गोष्ट बदलते. नाही, गोष्ट बदलात असते, परंतु निसर्गात जे आहे त्याच्यापेक्षा अधिक काही निर्माण होत नाही आणि निसर्गात जे आहे ते नष्टही होत नाही. निसर्गात जे आहे त्याच्यात अधिक निर्मिती होत नाही आणि जे आहे ते नष्ट होत नाही. तरी सुद्धा प्रत्येक गोष्ट बदलत असते. उदाहरणार्थ, लाकूड जळते तेव्हा हवेतील प्राणवायूशी रासायनिक प्रक्रिया होऊन CO2 निर्माण होतो. पाण्याचे ऊर्ध्वपातन होते. वस्तूचे एकूण वस्तुमान, कर्ब आणि पाणी, जळालेले लाकूड आणि प्राणवायू यांचे वस्तुमान सारखेच असते.
बर्फाचे पाणी किंवा वाफेचे पाणी होता नाही, एकूण वस्तुमान तेच राहते. या बदलाच्या प्रक्रियेत रेणूंची फेररचना होत असली तरी एकूण वस्तुमान सारखेच राहते. 2. हलतालंबक म्हणजे ऊर्जेच्या संधारणाकडे बोट दाखवतो. हलतालंबक एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना सतत ऊर्जेचे आदान प्रदान होते. मात्र बाहेरून काही प्रतिबंध होत नसेल तर एकूण यांत्रिक ऊर्जा तेवढीच राहते. याचा अर्थ पृथ्वीवरील एकूण कच्चा माल होता तेवढाच राहतो, हाच नाही का? प्राध्यापक, असे असताना वस्तू व ऊर्जा, वेगळ्या शब्दात मॅटर व एनर्जी तीच राहत असेल तर गरीब श्रीमंती ही दरी कशी निर्माण होते? तो आता तुम्ही बरोबर प्रश्न विचारलात. ऐका. निसर्ग त्यातील कच्चा माल, ऊर्जा जरी बदलत नसली तरी कच्चा माल व ऊर्जा यांचा वापर करून त्यातून संपत्ती निर्माण मानव करीत असतो. अवनीवर अन्न वस्त्र निवारा देणारी मूळ निसर्गदत्त क्षमता तीच असली तरी संपत्तीची निर्मिती मानवी निर्णय, आर्थिक प्रणाली आणि आर्थिक सामाजिक धोरणातून होत असते. म्हणून निसर्गात कच्चा माल संख्यारूपे निश्चितपणे तोच राहत असला तरी संपत्ती कमी जास्त होऊ शकते. प्राध्यापक, जरा नीट स्पष्ट करा हे. तो असे पहा, सर्व पृथ्वी म्हणजे भूभाग विविध राष्ट्रात विभागली गेली आहे. पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या गर्भात खनिज रूपाने नांदणारा कच्चा माल तोच आणि आहे तितकाच आहे आणि तितकाच राहणारे निश्चित आहे. तसेच उर्वरित भूपृष्ठावरील नैसर्गिक संपत्ती कच्चा माल म्हणून आहे तितकाच राहतो, हेही आपण पाहिले आहे. मात्र मानवातील युद्धे, प्रतिगामी पुरोगामी विचारांची लढाई, देश प्रदेश काबीज करून आपल्याकडे व आपल्या देशाला जोडणे, यातून कच्चा माल कमी जास्त प्रमाणात प्रत्यक्षात बदल न होताही काही राष्ट्रांकडे जास्त तर काहींकडे कमी प्रमाणात वाटला होतो. त्यातून कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर झाल्यावर पक्क्या मालाचे चलनी मूल्य म्हणजे मॉनिटरी व्हॅल्यू वाढते, ज्याला आपण संपत्ती म्हणतो. म्हणून नैसर्गिक संपत्ती तीच राहून प्रत्यक्ष संपत्ती ऍक्च्युअल मॉनिटरी व्हॅल्यू वाढू शकते. अर्थात या सर्वाला दिशा देण्याचे, योजनेचे वळण देण्याचे काम सत्ताधारी वर्गच करीत असतो. संपत्ती निर्मितीचे वाटपही सत्ताधारीच करीत असतात. प्रगत तंत्र शिक्षण, वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षण, आधुनिक यंत्र व तंत्र उपलब्धी हे सारे राजकीय धोरणाद्वारे सत्ताधारी ठरवित असतात. मात्र तेच जर प्रतिगामी वृत्तीचे अप्पलपोटे असतील तर श्रीमंत भारतातील बहुसंख्य लोक गरीब का, याचे उत्तर आता प्राध्यापक हो तुम्हीच शोधावे, हे बरे नाही का? प्राध्यापक, आज पुन्हा निरुत्तर होऊन उद्विग्न, अस्वस्थ पण चिंतनमग्नतेत आपल्या कार्याकडे परततात. धन्यवाद. अस्तु. शुभ दिन. नीट चिंतनात राहा, नीट श्रवण करा आणि योग्य तो सत्याचा बोध घ्या ही विनंती. धन्यवाद.